मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की इकडे देविका आणि नील या दोघांनी मिळून रमाला माही बनवलेले असते आणि फायनान्सर समोर उभे केलेले असते। त्या दोघांनीही तिच्या खाण्यापिण्यात नशेची औषधं टाकल्यामुळे रमा अगदी विचित्र वागत असते। त्यामुळे फायनान्सरना प्रश्न पडलेला असतो की माही अशी का वागत आहे। त्यावर देविका त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करते की मी तुम्हाला ही गोष्ट सांगणार होते की जी माही आहे ती नशेच्या पदार्थांच्या आहारी गेलेली आहे आणि हीच गोष्ट मी तुम्हाला कशी सांगावी हा मला प्रश्न पडलेला होता। तिच्या अशा वागणुकीकडे बघता ती हा सर्व डोलारा कसा सांभाळेल हा मला प्रश्न पडलेला आहे। नीलही समजावून सांगू लागतो की खरं तर माही अशी नव्हती, पण आता ती नशेच्या गोष्टी करत आहे म्हणून अशी वागू लागलेली आहे। तिचं वागणं खूप विचित्र झालेलं आहे। माझ्याकडे रेफरन्ससाठी तुम्हाला काही व्हिडिओ आणि मी तिच्या काही क्लिप्स पाठवून देतो। त्यावर देविका म्हणते, माहीची ही अवस्था बघता तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी माझ्या नावे करावी असे ती सुचविते। त्यावरती ते फायनान्सर्स म्हणू लागतात की ह्या गोष्टी इथे बसून होणार नाही, तर आपल्याला ते कोर्टामध्ये सिद्ध करून दाखवावं लागणार आहे। खरोखरच माही केपेबल नाहीत असं आपल्याला दाखवावं लागेल। त्यामुळे ते फायनान्सर माहीचे ते वागणं विचित्र आहे हे तर समजून घेतात, शिवाय ते सर्व मोबाईलमध्ये रेकॉर्डही करतात। देविका म्हणू लागते की पण मला हे सर्व सांभाळावं लागेल म्हणून मला पॉवर ऑफ अटर्नी हवी आहे। त्यावरती फायनान्सर सांगू लागतात की तुम्ही एकतर त्यांना त्यांच्या ह्या नशेच्या गोष्टी सोडविण्याकरता सुधागर गृहामध्ये पाठवून द्या आणि हे प्रयत्न केल्यानंतर त्या जर सुधारत नसतील तर आपल्याला कोर्टात असे सिद्ध करावं लागेल आणि हे सर्व सांभाळण्याकरता तुमच्या नावे पॉवर ऑफ अटर्नी करावी लागेल। पण त्यांच्या अशा वागण्याचे पुरावे देखील आपल्याला कोर्टात सादर करावे लागतील असे ते फायनान्सर्स देविकाला आणि नीलला सांगत असतात। देविका समोर प्रश्न उभा राहतो, पण ती हताश न होता सांगते की माझ्याकडे तिच्या अशा वागण्याचे खूप सारे व्हिडिओ आणि क्लिप्स आहे। रमा पूर्णपणे नशेमध्ये असते, काय होत आहे हे तिला काहीही माहीत नसते। ती आरडाओरडा करत असते, तिच्या वागण्यावर कोणाचाही ताबा नसतो। नील तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतो, पण रमा सगळ्यांना ढकलून देते। ती अक्षयचं नाव घेत असते। त्यावर ते फायनान्सर विचारू लागतात की हे सर्व व्यक्ती कोण आहे ज्यांची नावं ही माही घेत आहे। नील सांगतो की हे तिचे सर्व फ्रेंड्स आहेत, ती फ्रेंड्स बरोबरच नशा करत असते आणि त्यांचीच ते नावं घेत आहे। नील रमाला घेऊन तिच्या खोलीकडे जायला निघतो, तर ते फायनान्सर्स देविकाला सांगू लागतात की आपण यावरती काहीतरी तोडगा नक्कीच काढू असे म्हणत ते तेथून निघून जातात। नील रमाला घेऊन माहीच्या खोलीमध्ये जातो, तिला तिथे झोपवितो। माहीला म्हणजेच रमाला नशा झालेली असते, त्यामुळे ती झोपी जाते। आता मात्र नील तिची ती अवस्था पाहून हसायला लागतो। खरं तर मला आता माहीची गरजच नाहीये, रमाने हे सर्व काम पूर्ण केलेले आहे आणि आता आम्ही रमाला अशा पद्धतीने दाखवलेलं आहे की त्यामुळे खऱ्या माहीची गरजच भासणार नाहीये। रमा, खरंच तू आमचं काम खूप सोपं केलेलं आहे। तू जर असंच आमचं काम करत राहिली तर माही काय, माहीचं अस्तित्व सुद्धा नसल्याने आम्हाला काही एक फरक पडणार नाहीये। आता काय फक्त तुझा चेहरा दाखवायचा आणि सर्व प्रॉपर्टी नावावरती करून घ्यायचं। तुला असंच वेड लागलेला आहे, तू नशेच्या आहारी गेलेला आहे। ही गोष्ट जर आम्ही पटवून दिली तर मग काय आमचा फायदाच फायदा असणार आहे। आता लवकरच देविकाला तुझे कपडे बदलायला सांगतो, नाहीतर सकाळी जाग आल्यावर स्वतःला अशा अवस्थेत बघून तुला वेडच लागेल असे नील म्हणतो, हसतो आणि खोलीतून निघून जातो। दुसऱ्या दिवशी सकाळी रमाला जाग येते। नील तिच्यासाठी नाश्ता घेऊन आलेला असतो। रमाने डोकं धरलेलं असतं आणि ती नीलला सांगू लागते की मला अगदी बरोबर वाटत नाहीये, मला कसं तरी होतंय, अस्वस्थ वाटत आहे। त्यावर ते नील हसतो आणि म्हणतो की तुला आरामाची गरज आहे, तू औषधही घेत आहे, मी आणलेला नाश्ता खाऊन घे, तुला बरं वाटेल। त्यावरती रमा म्हणते तू इथून निघून जा, माझं मी मॅनेज करू शकते। नील हसतो आणि तेथून निघून जातो। इकडे अक्षय त्याच्या खोलीमध्ये बसलेला असतो। मागच्या वर्षीची धुलीबंधन आठवत असतो की प्रत्येक वर्षी रमाला मीच पहिल्यांदा रंग लावतो। मागच्या वर्षी ते रेवामुळे शक्य झालेलं नव्हतं। रेवामध्ये आलेली होती, पहिला रंग तिने स्वतःला लावून घ्यावा असा तिचा हट्ट होता, पण एवढ्यातही मी तिला रंग लावलेला होता आणि यावर्षी सुद्धा मी रमाला पहिल्यांदा रंग लावणार असा तो विचार करत असतो। अभि अक्षयला बाहेर बोलविण्यासाठी येतो आणि त्याला घेऊन जातो, तर इकडे रमा देविकाच्या घरी जी मोलकरीण असते तिची मदत घेऊन ती कपडे बदलून
घरातून फरार झालेली असते। देविकेच्या डोळ्यासमोर धूळ फेकत ती घराच्या बाहेर पडलेली असते आणि हे देविकाला संशयही येत नाही। देविका घरामध्ये एकही नोकर माणूस नाहीये, तिला हव्या असणाऱ्या वस्तू हातात मिळत नाही म्हणून आरडाओरडा करू लागते। इथे कोणी आहे का असे जोरजोरात विचारू लागते। तेवढ्या तिची मोलकरीण तिच्या समोर ते जी तिने माहीचे कपडे घातलेले असतात। माहीच्या कपड्यांच्या अवस्थेमध्ये तिला पाहून देविका तिला विचारू लागते, तू इथे काय करत आहेत आणि तू माहीचे कपडे का घातले? त्यावरती ती मोलकरीण घडला सगळा प्रकार सांगू लागते। जेव्हा ती ज्यूस घेऊन रमाच्या खोलीमध्ये गेलेली असते तेव्हा रमाने तिला रिक्वेस्ट केलेली असते की मला इथे राहायचं नाही, मला माझ्या नवऱ्याच्या घरी जायचं आहे, तू मला मदत कर। त्यावरती मोलकरीण रमाला सांगत असते की मी जर असं केलं तर माझी नोकरी। रमा हात जोडून विनवणी करत असते। त्यावरती ती मोलकरीण म्हणते, ठीक आहे मॅडम, तुमच्यासाठी मी एवढंही करेल, जास्तीत जास्त काय होईल, माझी नोकरीच जाईल ना, मला मान्य आहे। असे म्हणत ती स्वतःचे कपडे रमाला देते आणि रमाचे कपडे ती स्वतः घालून खोलीमध्ये बसून राहते। रमाने त्या मोलकरीणचे कपडे घातलेले असते, स्वतःचा चेहरा ओढणीने झाकलेला असतो आणि देविकाने जी जी कामं सांगितलेली असतात ती सर्व कामं करत ती त्या खोलीमधून बाहेर पडते। आता देविकाला समजलेले असते की रमाने आपल्या डोळ्यात धूळ फेकलेली आहे आणि ती इथून फरार झालेली आहे। रमा धावत पळत बाहेर आलेली असते। ती नील आणि देविकाच्या तावडीतून सुटलेली असते आणि ती तडक अक्षयला भेटण्यासाठी मुकादमांच्या घरी धाव घेते। ती धावत असतानाच तेवढ्यात घरी नील पोहोचलेला असतो। नील रमाचा पाठलाग करत असतो। देविकाने सांगितलेलं असते की रमा इथून पळून गेलेली आहे। नीलला टेन्शन येतं की आपल्या हातातून ही मुलगी सटकते की काय, म्हणून तो तिचा पाठलाग करू लागतो। रमा एका टेम्पोच्या मागे जाऊन उभी राहते। तिथे नीलही येऊन पोहोचलेला असतो। रमा कशी बशी सावरते, लपून राहते आणि नील पुढे निघून गेलेला आहे हे पाहतच रमा तेथून सटकते आणि एका ठिकाणी होळी सुरू असते तिथे ती घुसते। इथे मी लवकरात लवकर कोणीही मला ओळखू शकणार नाही याची तिला खात्री वाटू लागते आणि हे होळीचं ठिकाण दुसरं तिसरं कोणीही नसून मुकादमांनीच अरेंज केलेलं असतं। यंदाची होळी ही अनोळखी व्यक्तींबरोबर साजरी करायची असे सगळ्यांनी ठरवलेलं असतं, कारण या गर्दीमध्ये एखादा तरी ओळखीचा चेहरा मिळेलच असं त्यांना वाटत असतं। घरातील सगळ्यांनी भांग पिलेली असते, भांग पिऊन पूर्ण नशेत असतात, तल्लीन झालेले असतात आणि होळी खेळत असतात। तेवढ्यात अक्षय तेथे येतो। सगळेजण अक्षयला रंग लावण्यासाठी धावून जातात, पण अक्षय कोणाच्याही हातून रंग लावून घेत नाही। यंदा ही होळी मी पहिल्यांदा रमाबरोबरच साजरी करणार आणि त्यानंतर तुम्ही मला रंग लावायचे असे अक्षय म्हणू लागतो। त्यावरती आनंद म्हणतो, ठीक आहे, तुझं जे काही आहे ते मान्य आहे, परंतु तुला भांग तर प्यावीच लागेल असे म्हणत सगळेजण जबरदस्ती त्याला भांग पाजतात। अक्षय होळीच्या ताटांच्या रंगांजवळ येतो, दोन्ही हातांमध्ये रंग घेतो, हवेत रंग उधळतो, हॅपी होली असे म्हणतो। तर इकडे माही देखील तयार होऊन आलेली असते। नैना तिला पाहताच म्हणू लागते की तू तर अगदी रमासारखीच दिसत आहे। त्यावरती माही म्हणते, यावर्षी होळीला मी अक्षयच्या हातूनच पहिला रंग लावून घेणार आहे। त्यावर नैना म्हणते, बघूया अक्षय तुला रंग लावतोय की नाही असे म्हणत माही अक्षयचा विचार करू लागते। तर उद्याच्या 15 मार्चच्या प्रोमोमध्ये आपल्याला असे दिसते की नील धावत रमाचा पाठलाग करत असतो आणि रमा थेट जाऊन अक्षयला धडकते। अक्षय रमाला पाहतो, रमाचे डोळे पाणवलेले असतात, ती सुखावते। किती दिवसानंतर अक्षय मी तुम्हाला पाहत आहे। अक्षय तिच्या गालांना रंग लावतो आणि तिच्याच गालाचा रंग स्वतःच्या गालाला लावून घेत असतो। बघितलंस रमा, तुझ्याशिवाय माझी होळी पूर्ण होऊ शकत नाही, पहिला रंग मीच तुला लावलाय ना असे म्हणतो। तेवढ्यात अक्षयला कोणीतरी हाक मारतं आणि अक्षय तेथून निघून जातो। तर रमा पूर्ण सुखावलेली असते। अक्षय मी तुम्हाला किती दिवसानंतर पाहिलेला आहे, तुम्ही मला पहिला रंग लावलाय असे ती म्हणतच असते। तेवढ्यात नील तेथे पोहोचतो। रमा देखील तेथून धावून जाते। रमा ही अक्षयच्या समोर आलेली असते तेव्हा तिच्या गालाला रंग नसतो। अक्षय विचारतो, मी तुला आताच तर रंग लावला। त्यावर माही प्रश्न करते, कधी मला तुम्ही रंग लावला? आता अक्षयलाही प्रश्न पडलेला असतो, पण आता अक्षयला वाटतं की आपण भांग पिलोय म्हणून कदाचित आपल्या बरोबर असं झालेलं आहे, पण अक्षयने तर खरंच रमाला रंग लावलेला आहे। होळीच्या दिवशीच अक्षय रमाची भेट झालेली आहे, पण घरामध्ये असणारी रमा ही माही आहे हे सत्य अक्षयला कधी समजेल? पाहणे रंजक ठरणारे आहे। मालिकांचे अपडेट करता श्वान मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।